आता आम्ही पाहिलंच तू एकदम रील स्टार आहेस आणि तुझं नाटकामध्ये तर या डिजिटल युगामध्ये वाचन कमी होत चाललं असं तुला वाटतं का? खरंच कमी होत चाललंय. म्हणजे आधी जेवढं वाचन व्हायचं, जेव्हा युनिव्हर्सिटीत होतो तेव्हा आमची छान लायब्ररी होती, तिथं मस्त जगभरातली नाटकं होती आणि नाटकाविषयीचं सगळं साहित्य होतं, तर ते खूप वाचलं जायचं. पण आता पुन्हा एकदा मी ते जाणीवपूर्वक वाढवायचा प्रयत्न करतोय. कारण काय, आता माझी मुलगी आहे, ती आता आहे 3 वर्षांची. तर आता मला त्याची गरज भासू लागली. कारण काय, तिला मी वाचत राहा, छान छान पुस्तकं वाचलं पाहिजे वगैरे सांगून ती काही आयुष्यात वाचणार नाही. तिनं जर बघितलं तिचा बाप वाचतोय, आई वाचतेय छान पुस्तकं, निदान न्यूजपेपर रोजचा, तर तिलाही वाचनाची सवय लागेल. म्हणून आमच्या घरात पुन्हा एकदा वाचन आता जोरदार सुरू झालंय. असं एखादं पुस्तक आहे की जे वाचल्यामुळे तुझा विचार करण्याचा दृष्टिकोन पूर्ण बदल? जर ऍक्टिंग विषयी बोलायचं झालं तर डॉक्टर लागूंचं लमाण आहे, ते पुस्तक वाचल्यानंतरही माझं तसं झालं होतं. माझा दृष्टिकोन बऱ्यापैकी ऍक्टिंग या क्राफ्टकडे बघण्याचा दृष्टिकोन चेंज झाला होता. अशी अनेक पुस्तकं. आता मी अल पचिनोचं एक पुस्तक वाचतोय, इन कॉन्व्हर्सेशन विथ अल पचिनो. एक अमोल उदगीरकर यांनी लिहिलेलं न नायक नावाचं पुस्तक आहे, तेही मी आत्ता वाचतोय. न नायक मध्ये त्यांनी हे सगळे असे कॅरेक्टर रोल्स प्ले करणारे चांगले चांगले जे आर्टिस्ट आहेत आतापर्यंत झालेले, त्यांच्याविषयी काही फारसं बोललं जात नाही. त्यांच्याविषयी त्यांनी एक आर्टिकल लिहिलेले, ते मी वाचतोय. साताऱ्यामध्ये यावेळेचं 99वं कसं म्हणायचं 99वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे आणि 2 जानेवारीला संध्याकाळी आमच्या शिकायला गेलो एक या नाटकाचा प्रयोग तिथे होतोय. तर तुम्ही नक्की या नाटकाचा आनंद घ्यायला आणि आम्हाला भेटून कळवा तुम्हाला हे नाटक कसं वाटलं. आणि तिकडे सभोवार सगळी साहित्याची मैफिल असणार आहे, त्याचाही आस्वाद.